मुख्यमंत्री शिंदेंचा आजचा दिल्ली दौरा रद्द झाला आहे आणि आज मुख्यमंत्री शिंदे पुण्याचा दौरा करणार आहेत। पुण्यातील पूरस्थितीचा आढावा घेणार आहेत। राज्यातील पूर परिस्थितीचा ते आढावा घेण्यासाठी दौरा करणार आहेत आणि त्यामुळे दिल्लीचा दौरा रद्द झाला आहे। तर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर असतील। पुण्यातील पूर परिस्थितीची ते पाहणी करणार आहेत। काल सुद्धा बऱ्याचशा ठिकाणी पाणी साचलेलं होतं आणि तिथल्या लोकांचं स्थलांतर सुरू असताना मुख्यमंत्री शिंदेंनी काही सूचना दिल्या होत्या खबरदारीच्या आणि लोकांचं स्थलांतर करा, त्यांना जेवणाची व्यवस्था करा, अशा सूचना मुख्यमंत्री शिंदेंनी दिल्या होत्या। आणि आज त्यांचा दिल्ली दौरा नियोजित होता, मात्र पुण्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदेंचा हा दिल्ली दौरा रद्द झालाय। आज मुख्यमंत्री शिंदे हे पुण्यामध्ये असणार आहेत, त्यामुळे आज ते नेमकं काय बोलणार याकडे लक्ष आहे। आणि त्याचबरोबर पूरग्रस्त जे या पाण्यामुळे प्रभावित झालेले आहेत, ज्यांना स्थलांतरित व्हावं लागलं, त्यांच्यासाठी काही घोषणा करतात का याकडेही आता पुणेकरांचं लक्ष असेल। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत। अमोल, काय सांगाल, मागच्या 10 दिवसामध्ये पुण्यामध्ये पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण झाली आहे, सध्याची काय स्थिती आहे? आणि दुसरं म्हणजे मुख्यमंत्री शिंदे आज पाहणी सुद्धा करणार आहेत, त्याविषयीचे काय अपडेट्स? आज सकाळपासून पावसाने विश्रांती घेतलेली आहे। धरण क्षेत्रातही पावसाचा जोर हा कमी झालेला आहे, तरी सुद्धा खडकवासला धरणातून 45,000 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग हा मुठा नदीमध्ये सुरू झालेला आहे, जो काल संध्याकाळी 5 वाजल्यापासून सुरू करण्यात आलेला होता। पण परिस्थिती आपण पाहिली तर परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे। प्रशासन पूर्णपणे सतर्क झालेला आहे। जी परिस्थिती गेल्या 10 दिवसांपूर्वी या एकतानगर भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालेली होती, ती परिस्थिती सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत नाहीये। पाणी या ठिकाणी आलेलं आहे, पण पाण्याची पातळी ही अतिशय कमी आहे। पण या समोरच्या बाजूच्या ज्या काही 3-4 सोसायट्या आहेत, त्या सोसायट्यांच्या पार्किंग मध्ये सध्या पाणी शिरलेलं आहे। 45,000 क्युसेक्स वेगाने पाणी सोडल्यानंतर ही परिस्थिती काहीशी आटोक्यात आहे। या इथल्या संपूर्ण स्थानिकांना प्रशासनाकडून वेगळ्या ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे, त्यांचं सुद्धा स्थलांतर करण्यात आलेलं आहे। सकाळची ही परिस्थिती आहे, पावसाची विश्रांती आहे, पण या संपूर्ण पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पुण्यामध्ये येत आहेत। पिंपरी चिंचवड मधल्या जुनी सांगवी येथे ते सकाळी काही वेळानंतर पोहोचतील, तिथं भेट देणार आहेत आणि त्यानंतर पुणे शहरातल्या 3 ठिकाणी म्हणजे पाटील इस्टेट असेल, ज्या झोपडपट्टीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं होतं, तिथं ते भेट देणार आहेत। त्यानंतर डेक्कन या भागामध्ये सुद्धा ते भेट देतील आणि त्यानंतर या एकतानगर भागामध्ये ते येणार आहेत। सगळ्यात जो फटका पावसाचा बसलेला होता तो या एकतानगर, लिंबजनगर या भागामध्ये बसलेला होता आणि त्यामुळे इथं सुद्धा मुख्यमंत्री येतील आणि या पूरस्थितीची पाहणी केल्यानंतर नागरिकांशी सुद्धा संवाद साधणार आहेत। त्यानंतर मुख्यमंत्री यांची पत्रकार परिषद आहे, ती सुद्धा आयोजित करण्यात आलेली आहे। या पत्रकार परिषदेदरम्यान मुख्यमंत्री नेमकी काय काय महत्त्वाची माहिती या संदर्भात देतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे, कारण की महाविकास आघाडीकडून खास करून या संपूर्ण पूरस्थितीवरती टीका करण्यात आलेली होती। जो नदी सुधार प्रकल्प पुढे सुरू करण्यात आलेला आहे, त्याच्यामुळे ही पूर परिस्थिती निर्माण झालेली होती आणि त्याचबरोबर पाटबंधारे विभाग आणि महापालिकेचा असमन्वय यामुळे ही पूरस्थिती निर्माण झाली होती, अशा पद्धतीचे आरोप करण्यात आलेले होते। त्याला मुख्यमंत्री आज काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। पण सध्याची परिस्थिती पुण्यातली पाहतोय ती पूर्णपणे नियंत्रणात आहे आणि स्थानिकांचं सुद्धा स्थलांतर करण्यात आलेलं आहे। निश्चितच अमोल, असं म्हणता येईल की एकूणच सध्या पूर ओसरायला सुरुवात झाली आहे, पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे, मात्र त्याचबरोबर जेव्हा पावसाचा जोर वाढेल धरण क्षेत्रामध्ये त्यावेळेला विसर्ग वाढवला जाऊ शकतो असंही कळतंय। त्यामुळे धरण क्षेत्रामध्ये सध्या पावसाची स्थिती कशी आहे? आणि दुसरं म्हणजे मुख्यमंत्री आता विरोधकांना उत्तर देणार, जे काही आरोप आतापर्यंत केले जात होते त्याच्याविषयी उत्तर देणार असंही दिसतंय। नक्कीच, कारण की सातत्याने महाविकास आघाडी असेल यांच्याकडून जे जे आरोप खरं तर करण्यात येत होते, त्याला राज्याचे मुख्यमंत्री काय उत्तर देतात? कारण की पुण्यातला नदी सुधार प्रकल्प असेल किंवा ब्ल्यू रेशमच्या आतमध्ये झालेली बांधकामं असेल, याला मुख्यमंत्री काय उत्तर देणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। पण दुसरीकडे खडकवासला, वरसगाव, पानशेत आणि टेमघर ही जी 4 धरणं आहेत, ज्या धरणातून पुणे शहराला पाणीपुरवठा केला जातो आणि पुण्यातल्या मुठा नदीतून या पाण्याचा विसर्ग केला जातो, त्या धरण क्षेत्रातही पावसाची दमदार हजेरी कालपर्यंत पाहायला मिळालेली होती। जवळपास ही 4ही धरणं
92% भरलेली आहेत आणि त्यामुळे आज सकाळपासून काहीसा जोर पावसाचा ओसरलेला आहे आणि त्यामुळे धरण साठ्यातही काहीशी घट आहे ती होताना पाहायला मिळते। सगळ्या पाण्याची परिस्थिती, पावसाची परिस्थिती पाहून पाण्याचा प्रवाह आहे तो मुठा नदीमध्ये केला जाईल। सध्या खडकवासला धरणातून आत्ता या वेळेला तरी 45,000 क्युसेक्स वेगाचा पाण्याचा विसर्ग हा करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे शिवणे येथील शिवणे पूल असेल, त्याचबरोबर डेक्कन इथला जो भिडे पूल आहे, असे अनेक छोटे पूल आहेत ते सध्या पाणी खाली गेलेले आहेत, त्यामुळे तिथली वाहतूक ही पूर्णपणे बंद झालेली आहे। राज्याचे मुख्यमंत्री या सगळ्या संदर्भात आज काय काय बोलणार आणि स्थानिकांशी कसा संवाद साधणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच त्याविषयीचे अपडेट आपण घेत राहूयात। अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।